मोठी बातमी आहे, अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत। 24 सप्टेंबरला अमित शहा महाराष्ट्रात असणार आहेत। मराठवाड्यातल्या मतदारसंघांची ते बैठक घेणार आहेत। देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा अमित शहांच्या या दौऱ्यादरम्यान त्यांच्या सोबत असतील। 24 सप्टेंबरला अमित शहा पुन्हा एकदा महाराष्ट्रात येत आहेत आणि खास करून मराठवाड्यातील मतदारसंघात बैठका घेणार आहेत। 42 दिवसांच्या खंडानंतर पश्चिम बंगालमधील रुग्णालयातील डॉक्टर अंशतः कामावरती रुजू झाले। त्यातही बाह्यरुग्ण विभागाऐवजी केवळ अत्यावश्यक आणि आपत्कालीन सेवा देण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतलाय। बेंगळुरूमधील मल्लेश्वरममधील वाईली कवल पोलीस स्टेशन परिसरामध्ये महिलेची क्रूरपणे हत्या करण्यात आली। शरीर 32 तुकड्यांमध्ये कापून फ्रीजमध्ये ठेवण्यात आलं। 15 दिवसांपूर्वी हा हत्येचा कट उघडकीस आला। उत्तर प्रदेशातील नोएडा सेक्टर 25 जवळ भीषण अपघात झाला। स्कूटरवरून जाणाऱ्या तरुणीला अज्ञात वाहनानं धडक दिली। या धडकेमुळे तिचा तोल गेला आणि ती थेट पुलाच्या पिलरवरती पडली। मैसूर पॅलेसमध्ये दसरा महोत्सवातील 2 हत्ती एकमेकांना भिडले। कांचन आणि धनंजया हे 2 हत्ती जेवणाच्या वेळी एकमेकांना भिडले। माहूत नसलेल्या कांचनमुळे काही काळ दहशत निर्माण झाली होती। याचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय। इस्रायलने लेबननवर केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्या 37 वर गेली आहे। मृतांमध्ये 7 महिला आणि 3 मुलांचा समावेश आहे, अशी माहिती लेबननच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली। इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईक याला पाकिस्ताननं निमंत्रण दिलंय। झाकीर नाईक आणि त्याचा मुलगा पाकिस्तानच्या 3 शहरांमध्ये भाषण करणार आहेत। हे दोघे 5 आणि 6 ऑक्टोबरला कराचीमध्ये, 12-13 ऑक्टोबरला लाहोरमध्ये, 19-20 ऑक्टोबरला इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी जनतेला संबोधित करतील। पहिल्या कसोटीत टीम इंडिया विजयाच्या वाटेवरती आहे। भारतानं दुसरा डाव 4 बाद 287 वरती घोषित करत बांगलादेशला 515 धावांचं आव्हान दिलं होतं। तिसऱ्या दिवसाअखेर बांगलादेशनं 4 बाद 158 धावा केल्या आणि भारताला विजयासाठी 6 विकेट्सची आवश्यकता आहे। सध्या न्यूझीलंडचा संघ श्रीलंका दौऱ्यावरती असून तिथे 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाते। पहिल्या सामन्यातील तिसऱ्या दिवसाअखेर यजमान श्रीलंकेने 202 धावांची आघाडी घेतली।